भावानं डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा रोमांच आणि थरार कसा आणायचा ना हे नेटफ्लिक्सला चांगलंच म्हणजे क्रॅक झालं आहे. त्याचं सिक्रेटच कळलं आहे त्यांना. आत्ता जी नुकताच त्यांची वेब सिरीज नाही डॉक्युमेंटरी आली आहे ते म्हणजे द ग्रेटेस्ट रायव्हलरी इंडिया वर्सेस पाकिस्तान. आता याच्यामध्ये 3 सीझन म्हणजे 3 एपिसोड दाखवलेत त्यांनी. म्हणजे पहिलं जेव्हा पाकिस्तान इंडियामध्ये येतं आहे आणि ती जिंकून जात आहेत, त्यानंतर भारत जेव्हा पाकिस्तानमध्ये जाते आणि जिंकून येतात आणि सेहवाग कसा तिथला मुलतानचा सुलतान बनतोय, म्हणजे ठराविक इन्सिडेंट घेतलेत. आता त्याच्यामध्ये रमीज राजा हे यांचं काय म्हणतोय आपण, म्हणजे हे आहेत, सौरव गांगुली आहे आणि आपलं धवनसुद्धा आहे, शिखर धवन आणि बाकी ही म्हणजे ठराविक मंडळी घेतलेत, ते नॅरेट केलेत. आता सगळ्यात मोठं वैशिष्ट्य यांचं हे आहे, ही जी डॉक्युमेंटरी आहे ना, ही तुम्हाला एखाद्या मनी हाईस्टसारखं वाटणार आहे. कारण सुरुवात आणि मध्यंतर आणि एंड आणि थोडेसे पॉलिटिकल ड्रामा कसे काय सिच्युएशन होते हे सगळं दाखवलं आहे. म्हणजे दोन्ही देशांतलं मधलं रिलेशन हे चांगलं करण्याचं क्रिकेट काम करतं आहे, पण त्याला तशी साथ मिळायला पाहिजे पॉलिटिक्सकडून. आतंकवादी हे ते सगळे इश्यू याच्यामध्ये कवर केलेत. एकदा वन टाईम वॉचेबल नक्की आहे.